मन नियंत्रण, विश्वाचे नियम आणि वास्तव, निबंध, अध्याय 15 पुढील भाग. या भागात लेखकाने मन नियंत्रणाच्या तत्वांबरोबरच विश्व, मानवी स्वभाव आणि वास्तव यांविषयी सखोल विचार मांडले आहेत. विविध धर्म, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांच्यातील लोकांनी या पद्धतीचा स्वीकार केला आहे. यातून हे स्पष्ट होते की ही संकल्पना कोणत्याही एका धर्मापुरती मर्यादित नाही, तर ती सर्वांसाठी उपयुक्त आहे. लेखकाने काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करून त्यांची तार्किक उत्तरे दिली आहेत. प्रथम, तो सांगतो की विश्वामध्ये काही नियम, लॉज, आहेत आणि विज्ञान त्यांचा सत्य शोध घेत आहे. हे नियम आपण मोडू शकत नाही. जर आपण त्यांच्या विरुद्ध वागलो, तर नियम बदलत नाहीत, आपणच त्याचे परिणाम भोगतो. पुढे, लेखक विचारतो की विश्व स्वतःविषयी विचार करू शकते का? याचे उत्तर तो आपल्या अस्तित्वातून देतो. आपण स्वतः विश्वाचा एक भाग आहोत आणि आपण विचार करू शकतो, त्यामुळे संपूर्ण विश्वातही ही क्षमता असू शकते, असा तर्क मांडला जातो. विश्व आपल्या बाबतीत उदासीन आहे का? हा आणखी एक प्रश्न आहे. लेखकाच्या मते, आपणच या विश्वाचा भाग असल्यामुळे विश्व आपल्याशी संबंधित आहे आणि आपल्या क्रियांना प्रतिसाद देते. त्यामुळे मानव आणि विश्व यांच्यात एक घनिष्ठ संबंध आहे. मानवी स्वभावाबद्दल लेखकाचे मत अत्यंत सकारात्मक आहे. तो सांगतो की जेव्हा आपण ध्यान, मेडिटेशन करत असतो आणि स्वतःच्या आतल्या गाभ्याशी जोडले जातो, तेव्हा आपण कोणालाही हानी पोहोचवू शकत नाही, उलट आपण चांगुलपणाकडे झुकतो. यावरून असे दिसते की माणूस मूलतः चांगला आहे. लेखकाने वास्तव, रियालिटी, विषयीही एक वेगळी व्याख्या दिली आहे. त्याच्या मते, वास्तव म्हणजे आपण सर्वजण सामायिकपणे पाहत असलेले एक स्वप्न आहे. आपण जे काही पाहतो किंवा अनुभवतो, ते पूर्ण सत्य नसते, ते आपल्या समज आणि सोयीसाठी असते. उदाहरणार्थ, दूर असलेली वस्तू लहान दिसते, पण प्रत्यक्षात ती लहान नसते. तसेच, आपल्याला घन, सॉलिड वाटणाऱ्या वस्तूही प्रत्यक्षात ऊर्जा, एनर्जी स्वरूपात असतात. शेवटी, लेखक सांगतो की या विश्वातील प्रत्येक गोष्ट ऊर्जा आहे. रंग, आवाज, किरणे किंवा तंत्रज्ञान, सर्व गोष्टी ऊर्जा स्वरूपातच अस्तित्वात आहेत. फक्त त्यांचे प्रकार आणि अभिव्यक्ती वेगवेगळ्या असतात. या सर्व विचारांमधून आपल्याला हे समजते की मन, विश्व आणि वास्तव यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. या संबंधाची जाणीव करून घेतल्यास, आपण आपल्या जीवनाकडे अधिक व्यापक आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहू शकतो.